तुम्ही ऊसाची तोडणी करताय, इथे काल म्हणे एक बिबट्या आढळला, 4 पिल्ल आढळली, भीती वाटत नाही? दोन होते, दोन वाटत अच्छा, 2 तुम्ही पाहिली स्वतः? हा, ती बाहेर काढली का परत नाही आतमध्ये? ते एक म्हणजे बाकी सर पुढे गाव होते ना, मग ते एक मांग होते तर सर मधून निघून पुढे गेलते ते असं. तिथे वन खात्याचे कर्मचारी वगैरे आले होते, आले होते. त्यांनी काय उपाययोजना केली? ते सकाळी आलते त्यांना ते ड्रोन कॅमेरा फिरवला, काय नाही म्हणे असं सांगितलं. याच्यामध्ये काही नाही असं म्हणाले? किती लोक आले होते? 4 लोक आले. 4 लोक आले. बघा, हे ऊस तोडणी मजूर जे काम करतायत ना, त्यांची लहान लहान बाळं घेऊन ऊसाची तोडणी करतायत. त्याच ठिकाणी त्यांना जेवण करावं लागतं, लहान मुलांना दूध पाजावं लागतं. आता इथे एक छोटंसं वासरू आहे. हे वासरू कोणीतरी एखाद्या दूध गवळ्याने सोडून दिलेलं आहे. आता सोडून दिलेल्या ह्या वासराच्या आशेने बिबट्या इथे येणार, त्याची शिकार करणार. परंतु ती शिकार करत असताना आजूबाजूला ही मजूर लोक कामं करतात, त्यांच्या जीवाला देखील धोका आहे. म्हणजे ही अशी जी वासरं आहेत, म्हणजे गोरे, यांना सोडायला परवानगी देऊ नये. किंवा जे कोणी, आता तशी परवानगी नसतेच, परंतु शेतकरी रात्री अपरात्री अशी वासरं सोडून देत आहेत आणि त्यातून मग बिबटे त्यांच्यावर हल्ला करून पुढचे प्रसंग वाढतायत. तर या मजुरांनी ह्या वासराला पकडून ठेवलेलं आहे. आपण त्यांना विचारूया, अहो हे वासरू काय सांभाळणार का? सांभाळणार ना? तुमच्याकडे वाडा आहेच आहे. सध्या ते खूप लहान आहे, त्याला खायला काय घालणार? दूध पाजणार. आता तुमच्याकडे एक छोटं बाळ आहे, किती दिवसाचं बाळ आहे? 3 महिन्याचं बाळ. मग आता ऊस तोडणी करताना भीती वाटत नाही का? आता हे बाळ सोबत आहे, बाळाला सोबत घेऊन ऊसाची तोडणी कशी करता? बाकी एक माणूस त्यांच्या प्रत्यक्ष लक्ष ठेवणार. काल इथे बिबट्या पिल्ल पाहिली का? भीती वाटत नाही का? मग वाटत ना, ह्या मुलाला कोपीवर का ठेवत नाही? ते लहान आहे ना म्हणून. लहान आहे, बरोबर आहे. एवढं छोटं बाळ सोबत घेऊन बिबट्याची भीती नाही का? वाटते ना बिबट्याची. काय मुलगा का मुलगी? काय नाव आहे तिचं? तिचं अजून नाव नाही ठेवलं. एक गोंडच छोटस बाळ आहे. हे ऊसाच्या शेतामध्ये त्या बाळाला घेऊन आलेले आहेत. बिबट्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे, सगळे घाबरत आहेत. आणि एवढं छोटस बाळ इथं घेऊन हा युवक बसलेला आहे. हो, तुझीच मुलगी ना? एकच मुलगी, एक अजून बाळ आहेत? एकच मुलगी. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पोटासाठी हे सगळं करावं लागतं, परंतु लहान लहान मुलं ज्यावेळेस हातावर घेऊन ही लोक ऊसाची तोडणी करतायत, भीती प्रचंड आहे. या संदर्भामध्ये काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. केवळ सर्क्युलर काढलं, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची बैठक घेतली म्हणजे प्रश्न सुटतो असा नाही. बिबट्याचा हल्ला ह्या ऊस तोडणी मजुरांवर कधी पण होऊ शकतो. बघा, तिकडे सुद्धा एक लहान बाळ त्यांच्या हातामध्ये आहे. ते किती दिवसाचं बाळ आहे? ते 4 ते 5 महिन्याचं बाळ आहे. आता बघा, तो माणूस ऊसाच्या शेजावर आहे, तर अचानक बिबट्या तिथे आला तर काय होऊ शकेल हे वेगळी सांगायची गरज नाही. ऊस तोडणी मजूर इथं काम करताना जीव धोक्यात घालतात. या ठिकाणी बिबट्याची मादी, त्याची पिल्लं आहेत असं समजतंय. जर बिबट्याची मादी चवताळली तर त्या बालकावर हल्ला होऊ शकतो, त्याच्या पालकावर होऊ शकतो. अक्षरशः जीव धोक्यात घालून काम करतात. आता पुढे शशीभाऊ सोनवणे थेट ऊसाच्या शेजामध्ये चाललेले आहेत. त्या ठिकाणी काहीतरी बिबट्याचं वास्तव्य आहे असं लोक सांगतायत. त्यामुळे भीती आहे मजुरांसाठी. मालक म्हणून ते सुद्धा जीव धोक्यात घालतायत, अशी पाहणी करतायत. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वास्तविक इथं 1-2 कर्मचारी प्रेझेंट ठेवायला पाहिजे. भीती खूप आहे, लोक घाबरत आहेत. हो, हे वासरू कुठून आणलं? इथंच सोडलं. कधी आणले तुम्ही ते? काल आणले. त्याला काय दूध वगैरे पाजलं का? त्याला पाळणारच. आता तो गोरा आहे, तो गोरा पाळून काय करणार? त्याला जोडी बनवणार. अच्छा, ऊस तोडणीसाठी. बरं बरं, ठीक आहे.